जगातला नंबर 1 सा गम MSG चिपको गम। ये 2 बूंद जिंदगी के पिला दो अपने टूटे हुए चप्पल को, अपने टूटे हुए टेबल को, टेबल लॅम्प को, लॅपटॉप को, किसी को भी। हाँ, याचे 2 थेंब फक्त लावले की ती वस्तू तुम्हाला आयुष्यभर साथ देणार। जपान वरून इम्पोर्टेड आहे, लक्षात घ्या, जपान वरून। सोल्ड इन इंडिया, सोल्ड इन इंडिया। घ्या घ्या मॅडम घ्या। जपानचे मोठे मोठे पॉप्युलर शास्त्रज्ञ आहेत शिंग वॉंग, त्यांचा शोध आहे हा, अद्भुत गम आहे हा। पाहिजे का तुम्हाला? हो, मला सांगा हे चप्पल जोडता येते का या गम? हो येस येस मॅडम, येते ना चप्पल जोडता येते। कशी दिली बाटली? ही अशी दिली। काय करते तुम्ही? नाही नाही, हो हो हो, 100 रुपयाला 100 ml। 100 रुपयाला? हा, जरा कमी करा ना। ठीक आहे, 100 रुपयाला 50 ml घ्या तुम्ही। क्वांटिटी काय कमी करताय तुम्ही? किंमत कमी करा ना प्लीज। नाही होणार, क्वालिटी आहे ना, नाही कमी होणार। तुम्ही घ्या, ही अतिशय सुंदर आहे। अरे मॅडम घेणार का? एक बाटली आहे आपल्याकडे, हा घ्या, जरा सुरांना चिकटवा इकडे। आयुष्यात खळे व्हा, नुसत्या खळे असून फायदा नाही, कळलं का तुम्हाला? बाबा इथे डोळ्याच्या वर 2 थेंब लावा, म्हणजे झोपणार नाही कधी तुम्ही। डोळे असे उघडे राहतील तुमचे। प्लीज घेता का? हा घ्या ना जरा। अरे यार, हा हा मॅडम मॅडम एक गोष्ट होती मॅडम मॅडम एक गोष्ट होती की हा जो गम तुम्ही घ्याल, तुम्ही घरी घेऊन जा गम, आणि सावकाश पद्धतीने लावा, घाई करू नका, त्वचेला टच होता कामा नये, कळलं? कारण हा जर त्वचेला टच झाला आणि तो हात भलतीकडे लागला तर ते आयुष्यभर निघणार नाही। ओके, एखादं फळकूट घ्यायचं, त्याला 2 थेंब लावायचे आणि मग चपलेला बुटाला वगैरे लावा। ओके, हा तुम्ही घेतलाय का? ते घेतलाय तुम्ही? नाही घेतलाय? नाही घेतलाय ना? पैसे मिळाले पैसे देते। अरे बापरे, थँक्यू व्हेरी मच मॅडम, तुमची बोहणी झाली हो, तुम्ही खरंच बोहणी केली। थँक्यू व्हेरी मच। येतो मग मी। हो हो, भेटूया चला। ओके, आता काय केलं होतं तुम्ही? हे नाही, आता तुम्ही हाताला गम चिकटवला होता? नाही, खरं बोला, तुम्ही हाताला गम चिकटवला होता का? हो हो, म्हणजे चिकटवला, पण असं वरचे वर चिकटवला। वर गम असतो ना, वरवरच चिकटतो, अंतर्मनाच्या खोलात शिरून नाही चिकटत। लक्षात आलं का तुमच्या? काय गरज होती तुम्हाला हाताला गम लावायची? मी तुम्हाला सूचना दिली होती ना, घरी जाऊन लावा म्हणून सावकाश। केव्हा दिली सूचना? हा, बाटली हातात द्यायच्या आधी सूचना द्यायची होती ना। मग नको तिथे अडकवलं आता मला। अरे तुम्ही मला अडकवलंय हे। कुठे अडकवलंय? हो, मी फक्त तुम्हाला बाटली दाखवायला बघायला दिली होती, हे करायची काय गरज होती? हे सगळे प्रताप करून ठेवले तुम्ही। किती बोलताय तुम्ही? हे आपण सोडवायचा प्रयत्न करूया ना, नंतर बाकीचं बोलूयात ना आपण। 1 सेकंड, नको ते बोलताय। 1 मिनिट थांबा जरा। एक मिनिट, तुम्ही शांतपणे उभे राहा। मागे येऊ नका हो, तुम्ही मागे येऊ नका। आता तुम्ही असं केल्यावर मी पडणार नाही का? चिकटलंय ना आपण। जरा शांत बसा, जरा शांत व्हा। हे बघ, अरे घाबरा, अरे कोळी डान्स करतोय का आपण? मला वाटलं अरे गप्पा बस, सुटेल। हे सोडवायचंय ना। हो, मग ते 1 मिनिट जरा। एक मिनिट, मी ट्राय करते। इथे तुम्ही इथे बसा बसा, हात ठेवा इथे। 1 मिनिट। अरे नाही निघत आहे। अरे इथून सुटेल हात माझा। रेडी आहेस का तू बाई? काय करूया? एक मिनिट, मी ट्राय करते, तुम्ही प्लीज आता हे करू नका। विक्रम और वेता, विक्रम, अरे घाबरे तो, धोका आहे तुला। एक मिनिट, तुम पेन, हा पेनाने काय करते? मध्ये मध्ये कसं एअर वगैरे पकडली असेल तर निघू शकतो ना। एअर पकडली असेल? किती ओरडताय का? कशाला? तुम्ही करताय सगळं, मी काहीच नाही करत। त्रास होतोय ना। मला काय मजा येते का? मला पण त्रासच होतोय ना। हे बघे, खूप झालं। हे काय आता ह्याने नाही ना, मग चुटकी वाजवतायत म्हणून ह्याने वाजवते। खूप झालं, मला माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचंय। जर तू 2 मिनिटात हात नाही सोडवला ना तर असा चोपेन ना टाकल्या। नेवर डू दॅट। एकदम असं तुम्ही अरे तुरे नाही करू शकत। मी बोलणार। अरे तुरे ठीक आहे, मी बोलणार। टकलं बिकलं नाही म्हणू शकत। मी ते पण बोलणार।
असे फालतू गम कोणी विकायला सांगितलं तुम्हाला? विरळ केसांचा म्हणा, दॅट इज ऑल राईट. नाही मी फालतू टाकलं सगळं म्हणणार. मी सगळं म्हणणार. ओके, मी प्रयत्न करतो. 1 मिनिट थांबा. एक मिनिट नाही होत आहे. 1 मिनिट. म्हणजे हे आता कधीच निघणार नाहीये का? नाही, सध्या तरी तसं वाटतंय निघणार नाहीये ते. म्हणजे आता आपल्याला मूल होणार? अरे मूल कसं होईल? शेक हँड केल्याने मूल होतं का? मग काय केल्याने होतं सांगा ना. शेक हँड केल्याने मूल नाही होत. मी क्लास ट्राय करते. 1 मिनिट. अरे आत्ता सुटला होता ना, कशाला पकडला परत? हो यार, सुटला होता. अरे आत्ता सुटला होता ना ग बाई. मला का मारलं? निघेल नाही का होते यार. मला का मारला तुम्ही? तुम्ही जवळ का आलात माझ्या? चान्स का मारलात माझ्यावर? एक टवका मुलगी दिसली म्हणून लगेच तिच्यावर चान्स मारायचा? अगं चान्स नाही मारला ग. मग माझा हात तू असा खेचलास. मग? एक पॅन्टची इलास्टिक आहे का खेचून परत एकट्या जागी जायला? 1 मिनिट. काय? माझ्या पैशाने जर मला हे असं बघितलं तर तो मला सोडून जाणार? तो माझ्याशी लग्न नाही करणार. मग माझ्याशी लग्न कोण करेल? तुम्ही लग्न कराल माझ्याशी? मी काय करू लग्न? मग माझ्याशी लग्न कराल तुम्ही? नाही करणार लग्न. प्लीज करा. नाही, नाही. करा ना माझ्याशी अरे लग्न. मी का लग्न करू? माझी बायको मला सोडून जाईल. आपण तिच्या पण हाताला गम चिकटवूया. हा, आणि मग आपण तिघे हातात हात असे चिकटवून आयुष्यभर जास्तीची मेजॉरिटी असं करत हसत खेळत संसार करू. वेड लागलंय का तुला बाई? अरे ना, अरे माझ्याशी नामा, किती वेळ मी तिकडे थिएटरमध्ये वाट. सोड मला. गुंड कुठला? सोड बोलले ना. पशा, ह्याने माझा हात पकडून ठेवलाय. गुंड बघ ना हा. चिपकू गम है एक ऐसा कर. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड. धरले केव्हापासून? आता नाही सोडू शकत, थोड्या वेळ सोडेन. एक प्रॉब्लेम आहे जरा. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड. त्यावर तोडगा निघणार आहे लवकरच. आपण दोघे बोलूया नंतर. काही problem नाही. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड बोललो ना. ऐका. हात सोड. सोड. सुटला बघ. सुटला. ए बघ सुटला. Thank God. चल गे ना. ए नाही, तुझ्यावरून आयुष्य काढायचं मला. ती बरी होती यार. हे सुटत का नाही? पशा, ते असं नाही सुटणार. पशा नाही सुटणार. मी खूप अनुभव घेतला. हे नाही सुटत असं लवकर. असं कसं नाही सुटणार? नाही सुटत. माझ्याकडे उपाय आहे. काय आहे? थांब 1 मिनिट. हे काढ रे. हा. मी आता पंजा कापणार. त्या साईडचा का ह्या साईडचा? अरे ह्या साईडचा. आणि काय घाबरू नको, नंतर तुला मी घरी कुरिअर करेन. अरे नाही. हॅलो एव्हरीवन. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका अभिनेता गौरव मालणकर. तर आज मी शेफ आहे आणि मुळात मी खूप प्रसिद्ध आहे. कारण ज्यांना स्वयंपाकातलं स सुद्धा येत नाही ना, त्यांना मी स फॉर सुगरण बनवतो. हा, म्हणजे मुळात काय माहितीये का, मी स्वयंपाक करते या ऐवजी मी जेवण करते असं म्हणणाऱ्यांना सुद्धा मी स्वयंपाक शिकवतो. आणि तुम्हाला सांगतो, गेल्या काही वर्षात शहरातली प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या आधी माझ्याकडे पाठवते स्वयंपाक शिकायला. मकरंद सर, आजही एक मुलगी इथे स्वयंपाक शिकायला येणार आहे. म्हणजे माझा अंदाज चुकत नसेल आणि तिचं नीट स्क्रिप्ट पाठ असेल तर ती एव्हाना यायला हवी. ओ आली. Excuse me? Well. May I come in? Oh, well, beautiful. Come in. What's your name, gorgeous? Shivali. Oh, wow. Shivali. What a beautiful name. Shivali. You must be from China, huh? Shivali. काय होतंय? तसं हायच नाही. शिवाली परब फ्रॉम विठ्ठलवाडी गाव चिपलून. हा? चिपलून? तुम्ही शेप ना? कोण मी कोण? तुम्ही शेप ना, शेप. ताई, शेप नाही, इट्स अ शेफ. ताई, वेलकम टू आवर किचन.
किचन आहे. चावी कुठे आहे मग? कसली गाडीची. जोक केला जोक. किचन आहे किचन आहे किचन आहे. मी फोटो काढू एक मिनिट बाळा, एक मिनिट इकडे मला एक सांग, तू किचन कधीच बघितलं नाहीयेस? बघितलाय. ते आमच्या बसायच्या रूम मधून झोपायच्या रूम मध्ये जाताना असं मध्ये लागतो तेव्हा बाहेरून बघितलेला मी. कोण आहे? मला सांग, तुला आईने काय काय शिकवलंय? हा, मला आईने शिकवलंय की सासरवाडीत गेल्यावर सासूच्या नाकावर टिचून कसा उभा राहायचा ते, आणि प्रॉपर्टी कशी आपल्या नावावर करून घ्यायची, आणि लग्नाच्या पहिल्या रात्री. बस बाळा, हे एवढं नाही विचारलंय मी. स्वयंपाकातलं काय काय येतं तुला? स्वयंपाक, जेवण मम्मा मधलं मम्मीने तुला काय शिकवलंय? तसं कायच नाही. कायच नाही शिकवलंय? असो मी इकडे ये, मी शिकवेन तुला. अरे आय एम व्हेरी बिग शेफ, मी शिकवेन. मला सांग हे काय आहे? गाजर. हा, लाल गाजर. हा, पांढरा गाजर. हा, हिरवा गाजर. हा अजून छोटा आहे कारण त्याला लवकर काढलं ना म्हणून. बाळा, हा पांढरा गाजर आहे आणि हा हिरवा गाजर आहे तोडलेला. बाळा, आधी आपण हिरव्याचं क्लिअर करूया. बाळा, ही भेंडी आहे, भेंडी. आणि पांढऱ्या गाजराबद्दल मुळापासून चुकतंय तुझं सगळं. हा मुळा आहे बाळा. काय करते रे? मला माहित आहे सगळं, पण एवढा पाठांतर कोण करणार? म्हणून माझ्या आईने मला असं शिकवलं, गाजर, पांढरा गाजर, हिरवा गाजर, गाजर गाजर गाजर, बस. बाळा, अगं जाऊ दे सगळं. मला सांग, हे काय आहे? बटाटा. वा, गुड, जमतंय तुला, जमतंय. आणि हे काय आहे? लाल बटाटा. अरे देवा. आणि हे काय आहे? नालायक बटाटा. तू कांद्याला नालायक बटाटा म्हणतेस? हो, मग तो रडवतो ना मला, आणि मला रडवलेला माझ्या आईला अजिबात आवडत नाही. तिला राग येतो म्हणून ती याला नालायक बटाटा म्हणते. कोण आहे ही आई? कोण आहे तुझी आई? मला भेटायचंय तिला. तुम्हाला झिम्बाब्वेला जावं लागेल मग. झिम्बाब्वेला का? तिथे मॅच चालू आहे ना. कोण आहे तुझी आई? माझी आई चेअर गर्ल आहे. असो, आपण सुरुवात करूया. चालेल. आपण चपाती बनवायला शिकूया. चालेल. शिवाली बाळा, मला सांग, चपाती कशापासून बनवतात? मनापासून. माझ्या आईने सांगितलं आहे मला, जेवण मनापासून बनवलं की तो चांगला होतो. फालतू फिलॉसॉफी शिकवल्या तुझ्या आईने. थोडं लॉजिक शिकवलं असतं ना तर बरं झालं असतं. बाळा, चपाती पिठापासून बनवतात. सर, एक प्रश्न विचारू? विचार. आता काय? हे पीठ कोणत्या झाडाला येतो? ज्या झाडाला तुझा मेंदू आलाय ना, त्याच्या बाजूच्या झाडाला. माझा मेंदू झाडाला आलाय? ते मला नको विचारू. ते तिकडे सर बसलेत ना, ते सयाजी सर, त्यांना विचार. नमस्कार सर, तुम्ही खूप झाडं लावता ना, सांगा हिचा मेंदू कुठल्या झाडाला आलाय? पापलेटच्या झाडाला पीठ चांगलं येतं, सुरमईच्या झाडाला पीठ चांगलं येतं, हलवा बोंबिलच्या झाडाला तर खूपच छान पीठ लागतं. एक मिनिट. सहज असं आहे बघ, ते मुत्सद्दी राजकारण्यासारखं आहे ना, या मुद्द्याला बगल देऊ नकोस. त्या माणसाने सामान्य माणसासारखा सामान्य प्रश्न विचारलाय की या मुलीचा मेंदू साधारण कुठल्या झाडाला लागत असेल? कुठल्या झाडाला लागतो असा मेंदू? सांग. प्रश्न मला कळला होता. माझा मुद्दा असा होता की सामान्य माणसाला जर मेंदू कुठल्या झाडाला लागतो हे कळलं तर ते राजकारण्यांचा मेंदू तपासायला जातील, आणि राजकारण्यांच्या मेंदूचा स्मेल फार वाईट असतो, तर ते त्यांना कळायला नको म्हणून मी आपलं थोडंसं. पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या मुलीचा मेंदू कुठल्या झाडाला लागत असेल तर तिनं ना अक्रोडचं फळ खावं. अक्रोड हा मेंदूसारखा दिसतो आणि त्यांनी मेंदू तल्लख होतो, तर अक्रोडचं फळ खावं एवढं मी तिला सुचवेन. एक तरी अक्रोड खाऊन. हिने अक्रोड खाल्लं तर मेंदू तल्लख होईल असं म्हणायचं आहे. हां, बरोबर. कंटिन्यू. अरे काय करतेस?
अगं इकडे ये, अगं इकडे ये. अगं पीठ पीठ झाडाला येत नाही बाळा. पीठ बनवतो आपण. धान्य असतं की नाही ते दळतो आणि मग पीठ बनतं. आपण ना डायरेक्ट पीठ मळायलाच घेऊया. एक काम कर, आधी हे ग्लोव्ज घाल. ही परात घे. नीट नीट नीट. हा ही परात घे आणि पीठ टाक. टाक टाक टाक. वा गुड. जमतंय तुला. आता पाणी टाक. हा येस. अगं भस्कन काय टाकलंस पाणी? सॉरी सर. पाणी सर सर सगळं सर पाणी पाणी झालं का? तर पीठ टाक. हा हा सर. अगं आता पीठ पीठ झालं. पाणी टाक त्यात. सॉरी सर. माठ आहेस का ग तू? नाही सर. माठ आहेस तू? हे काय केलंस? अगं पीठ मळायचं होतं. पिठाने चूळ नव्हती भरायची. ते काय त्याचं आता काय करायचं? हे काय केलंस तू बाळा? अगं जाऊ दे. तुमच्यासारख्या गोळ्यांसाठी ना आम्ही ऑलरेडी रेडीमेड गोळा बनवून ठेवलेला असतो. हा घे गोळा आणि एक काम करा. दे तवा गॅसवर ठेव आणि पेटव. वा काय केलंस तू हे? सर तुम्ही बोलला ना पेटव, मी पेटवली. मंदेश का ग तू? जरा मंदेश तू. जरा पेटव म्हणजे अगं इकडे ये. अगं पेटव म्हणजे हा गॅस असतो ना, याचा नॉब असा फिरवायचा आणि लायटर असतं ना, असं घ्यायचं आणि टुचुक करून असं पेटवायचं असतं. ते जाऊ दे. आपण चपातीचं राहू दे. आपण एक काम करूया. ही डाळ आहे ना, ही डाळ ही उकडून ठेवलेली डाळ आहे. हिला तडका मार. जमेल तुला? हो सर. गॅसवरचा तवा काढ आणि तेल ठेव. हा सर. अगं काय करतेस तू? अगं जाळशील ना मला. मूर्ख. Sorry, काय sir. करतेस तू? तुम्ही बोला ना तेल ठेव. अगं तेल ठेव म्हणजे अगं तेल. ही कढई कुठे? ही कढई आहे ना, ह्यात तेल टाक. मी करतो. जाऊ दे. अगं काय चाललंय ग तुझं? हे बघ, हे तेल टाकलं. तेल गरम कर. Hello, baby. Come close me. Come. Kiss me. Come close me and kiss me. ए विठ्ठलवाडीची पामतेल अँडरसन. काय करतेस तू? सर ते तेल गरम करते. तू असं तेल गरम करतेस? तुला कुठला मुलगा हो म्हणाला ग? आणि कसा हो म्हणाला तुला तो? सर आता जसं तेल गरम केलं ना तसं त्याला सुद्धा. सगळं जाऊ दे. सगळं जाऊ दे. एक काम कर. हा आहे ना, हा कांदा घे. हा आणि नीट चीर. काप. हे सगळं काप. कांदा, गाजर, टोमॅटो हे सगळं कापून मला दे आता. तोपर्यंत मी इथलं सगळं करतो. काप. नीट काप. सर हा गाजरातून पोकळ आहे. काय केलंस तू? अगं तू गॅसचा पाईप कापला. सगळं तू काय केलं तू? हे यातला सगळा गॅस आता बाहेर येतोय. सर घाबरू नका. आपण ना लायटरने पेटवून टाकू. गॅस वायाला जायला नको. वापर करूया. थांब 1 मिनिट. म्हणजे चांगली आयडिया तुझी. एक काम करतो. मी खाली जातो. खालून तुला मोठ्याने शिटी वाजवतो. मग तू हे सगळं करा. आम्ही जातो. ते मोठ्याने शिटी वाजवा. मला क्यू कळला पाहिजे की मोठ्याने. आता कसा आवाज येतो मोठ्याने ते बघा. आम्ही जातो. बंद करा सर. चान आल्या.
अरे वा वा वा, छान हे घ्या डोसा. झालं पिऊन येते मी. ए, थांब यार. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची? मग कपात तरी कशाला आणला? किचन मधून फेकायचा ना. मिळतायत ना 2 घोट, उपकार समजायचे. हा? ए गिळायला काय केलंय? हा? काय केलंय काय? कुणाचा फोन आहे? अरे ओमकारचा फोन आहे. हा ओमकी बोल. काय नाही रे, घरीच आहे घरी. हा ये तू ये ये घरी, घरीच आहे ये. ये काय ये? हा? तुम्हाला आधीच सांगून ठेवते हा, मी 2 माणसाचा स्वयंपाक केलाय. आणि मग मी 2 म्हणजे आपण दोघं. नाही ना, मला वाटलं तुम्ही दोघे आणि मी एकटा. तुम्ही का बसा. आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकट खाऊ ओंक्या रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला? मी त्याला बोलतो? मी बोलतो का? मग आता ये कोण म्हणलं? ये माझे पप्पा म्हणले का? फोनवर त्याला बोलू का नको येऊ म्हणून? तुम्हाला सांगून ठेवते. बोट खाली कर. बोट खाली. आल्या पावली तर तो गेला नाही ना, हा. तर तुम्ही आहे आणि आज मी पण आहे. अरे पण मी काय करू यार? घरात आल्यापासून कंबरड मोडून गेलं माझं हेट पर बडवून बडवून. हेट पर? भाकऱ्या भाकऱ्या अच्छा हा, भाकऱ्या, भाकऱ्या. गिळायला लागतात ना, आम्ही अशा थापत असतो. बरं बरं. तुम्ही आज एक काम करा. काय? उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला, मी तुमचं जेवण बनवणार नाही. हात नाही असं करू नको ना यार, चुकीचं वाटतं हे. चुकीचं वाटतं? हा. आपण एक काम करूया का? काय? तो जसा येईल ना हा. तसं आपण खोटं खोटं भांडण करूया, चालेल? म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल. मग तो बिन लाजासारखा घरात आला तर मग आपण अजून मोठ्या मोठ्याने भांडू. मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर आपण दोघं मिळून मारू त्याला. खोटं खोटं ना? नाही, खरं खरं. अरे कसं रे, कसं वाटेल त्या बिचाराला? कसं वाटत? हा? बिनलाजासारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला, तेव्हा नाही कसं वाटत त्याला? जाऊ दे जाऊ दे. नाही, आज एका भाकरीचा हिशोब लावला ना, नाव लावणार नाही वनी मी. हा गौऱ्या बघा आला. मी बायको घेऊन येते. भाग जा रे मेरे प्यारे दोस्त, तू भाग जा. दाबा शिवला तुमचा. इकडे या. भाग जा कुणाला सांगतोय? हा, तुमच्या आसपास मारून उसळच करते मी. हा, अरे उसळ करायला मी काय मटकी आहे का? अशी फटकी देईल ना, चटकशी वर जाशील, लक्षात ठेव. चटकीशी वर जायला लागली काय तुम्हाला? मटकी वाटली का? कशाला भांडताय? कशाला का भांडताय? भांडताय का म्हणजे प्लॅनला भाग जा. प्लॅनला काय? एक मिनिट. काय मी आता जे काय बोलले ना त्याला सांगायचं नाही, नाहीतर पाणी पाणी म्हणून चंद्रावर जा. कळलं तुम्हाला? हा, त्यांना सांगायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हळू हळू मार ना. खरं खरं कशाला मारते? खरं भांडण कसं वाटेल? मार खा. टाक मारून मला, टाक मारून माझ्या मित्रासमोर. बघितलं तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे, किती त्रास देते ही बाई. हो, वहिनी तू मला मारलं? नाही, गौऱ्या गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा, तू मला मारलं? नाही, गौऱ्या बा, बोलून विषय सुटतात. उमी ही मेली आता. नाही हिचा आता मर्डर करतो का? गौऱ्या गौऱ्या नाही सांगतो तुला. गौऱ्या बघ. आजची कुची खवा बाबा. गौऱ्या तू का मारलं मला भावा? हा. तू का मारलं? का म्हणजे? का मारलं तुम्हाला? का म्हणजे बघ. काय बघ वहिनीकडे बघ. बघितलं? नीट बघ. नाही. नीट बघ. नाही. नीट बघ. भाऊजी तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे. नाही, माझी हिंमत होत नाही. म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी? बघ कशी देवी सारखी बायको, एकदम सुशील इनामदार. सुशील इनामदार. तूच मला सुशील. अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीनं अख्खी सिरियल काढली, नवरी मिळेल नवऱ्याला. तो सुशील नाही. मग? अरे सुशील म्हणजे समजूतदार, सुशिक्षित, प्रेमळ, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला. अरे एवढे गुण आहेत तिच्यात, भरभरून गुण आहेत, आणि तुला काहीच वाटत नाही. अरे कदर कर तिच्या गुणांची कदर कर. नाही गौऱ्या, अरे इथं लोकांना बायका भेट ना म्हणून दाढी बिशा वाढवून देवा पुढे सतरंजी टाकून रडावं लागतंय. काय? माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही. अरे गौऱ्या, बायकांबाबतीत एवढा नॅरो माइंडेड विचार करतोस तू. बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायको मिळाली. बॅल बॉटम विचार केला तर केवढी मिळाली असती. गौऱ्या, अरे गौऱ्या मारून टाकी ना तुला. माझ्या घरात येऊन मला मारून टाकशील? मग तू मध्ये बोल नको. अरे इथं लोकांना बायका मिळत नाही म्हणून मंदिरात पुढे झोपावं लागतंय. तू असं करतोय? लाज वाटली पाहिजे तुला. मला लाज वाटली पाहिजे. बघ, एक मिनिट थांबा.
किती ओव्हर ऍक्टिंग करशील. आपलं काय ठरलं होतं तसं बोलूया ना. याला सगळं कळायला लागलं आता. ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना, तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल. माझ्या मनात होय माझ्याबद्दल वाईट आहे? वहिनी हा भाऊजी. हा काय म्हणाला मला वहिनी? अरे नाही हिचं नको ऐकू. वहिनी मला ऐकू द्या वहिनी. माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या वहिनी. काय बोलला मला? भाऊजी, या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत भाऊजी. नाही रे ओमी. नाही नाही भाऊजी. काय बोलतो हा माझ्या मघारी मला? हा माणूस तुम्हाला पीठ माग्या फुकट खाऊ असं म्हणतो भाऊजी. तुला असं वाटतंय? शट अप. एका शब्दान बोलायचं नाही. तुला असं वाटतंय? शट अप म्हणजे शट अप गौऱ्या. एका शब्दान बोलायचं नाही. माझ्या मगर हे असलं बोलतोस तू मला? अरे मैत्रीवर पाणी टाकलंस तू गौऱ्या. अरे मी शट अप म्हणजे शट अप. मारून टाकीन तुला. अरे मी नाही हीच बोलते. तुला माहितीये का तू आपल्या घरी जेवायला येतो ना रोज काढते ती की तुमचा मित्र जेवायच्या टायमाला आपल्या घरी येतो गिळगिळ गिळतो आणि तू गेला ना तर माझी भांडण करते रे. तुला काय सांगू. अरे लय डेंजर आहे. लय डेंजर आहे. साधी बाई नाही लय डेंजर आहे. मदन चोप्रा. अरे तू वहिनींबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही. मी सहन करणार नाही. भाऊजी तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का? भाऊजी तुम्ही माझ्या भाऊजी सारखेत. मी नाही बोलत तुमच्याबद्दल. नाही वहिनी नाही. एकही शब्द बोलू नका. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आहे ना भाऊजी. मी याला ओळखतो ना. याला आधीपासून ओळखतो. शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या मघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचा. काय सांगता भाऊजी? हो, शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती. ह्याला ना त्या सुलोचना बरोबर झंकाट करायचं होतं. मला काय सांगता भाऊजी? म्हणूनच हा मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारत होता. चिचा आवळा बोर तुरीच्या शेंगा मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा. ती नको नको मला नको आहे ना तरी बळबळ द्यायचा. मोर दाखवतो म्हणून शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा. लय चालू मोर आहे यो. पण मला वाटलं वहिनी मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं ठीक आहे. पण नाही. शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला. अजून हाय का? अजून पण हाय. कोण? फेसबुक वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचं अकाउंट काढून तिच्याशी बोलतो. काय केलं होतं? अरे सगळं खोट आहे. हे सगळं ह्याने केलंय. हा सांगायचा मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात. यांनी लय मार खाल्ला गाववाल्यांचा माहितीये का तुला? मग म्हणून हा रात मंदिराजवळ चटई टाकून बसतो. या बघा चोर तो चोर वर्षीर चोर. मी चोर आहे? चोर आहे मी? तू चोर आहेस. ठीक आहे. हाय मी खोटारला. हाय मी चोर. अरे तुला बोलतो मी भिकारी. पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ माग्या नाही रे. महा पीठ माग्यास तू. तुला आयुष्यभर असा सरशील आणि त्याच चटईवर मरशील. हे खांदे हलू नको. निघ माझ्या घरातून. ए बॉबी देवल निघून. एक मिनिट. भाऊजी या घरात न कुठेच जाणार नाही. नाही बहिणी मला थांबवू नका. मला जाऊ दे. भाऊजी तुम्ही नाहीच रे. तुम्ही कुठं जायचं नाही आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं. वहिनी तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी? हो भाऊजी. नाही वहिनी. वहिनी संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणार. तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी. मी जातो वहिनी. ए डबल ढोलकी तुझं काय मध्येच जाणार आहे. तुम्ही दोघांनी जा. तो स्वयंपाक बांधा ना तो कपड्यात बांधा आणि निघा. बस स्टँडला गाडी लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी बॅट गेली. हे बघ गावात ना गावात पेढे वाटेन मी. पेढे निदान बी ह्या पैशांनी लिमनेटच्या गोळ्या तरी वाटेल. रडू नको इथं. मी गेल्याशिवाय माणसाला माझी किंमत कळणार नाही. मी जातो भाऊजी. वहिनी तुम्ही रडू नका. वहिनी तुम्ही रडू नका प्लीज. वहिनी रडू नका. अरे गौऱ्या तुला काहीतरी वाटायला पाहिजे. गौऱ्या मला काय वाटायला पाहिजे? काय झालं वहिनी? वहिनी मला डोकं दुखायला. भाऊजी मला पिक्चरला घेऊन चाललं भाऊजी. पिक्चरला नेल्याशिवाय माझं डोकं बदल होणार नाही. अरे गौऱ्या तुझ्यामुळे बाईला पिक्चरला न्यावं लागतंय. मग वहिनी चला तुम्ही. मी तुम्हाला पिक्चरला जाऊ आणि बाहेरच खाऊ. हॉटेलात खाऊ भाऊजी. पिक्चरला जाऊ आणि हॉटेलात खाऊ. पण वहिनी मी पाकिट विसरलोय. तू जन्माला आला ना तेव्हापासून पाकिट विसरलाय. भाऊजी पाकिट. माझं पाकिट. भाऊजी तुम्ही ठेवा. माझं पाकिट दे. आजपासून हे पाकिट तुमचं भाऊजी. भाऊजी चला वहिनी. पिक्चरला घेऊन चला भाऊजी. चला तुम्ही त्रास करू नका वहिनी. चला तुम्ही. चला वहिनी. वहिनी चला.
म्हणजे माझ्याशी भांडण करून ह्यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता? मी तुम्हाला सांगतो ना, लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका. ऐका माझं. अरे ओमक्या, अरे माझी बायको आली. हॅलो. हा नाही रे, बर्मिंगहॅमला शूट करून आलोय. आता परत ते मीरा रोड वगैरे नको रे. बर्मिंगहॅमला जाऊन आलोय, बाकी काय नाही. हो नाही. आज पृथ्वीवरचा हास्य तारा निखळला. पृथ्वी रिलॅक्स झाली. असंच पाहिजे स्वर्गाला. वा, फायनली आलो स्वर्गात. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी खूप इच्छा होती. प्रत्येकाची आयुष्यात इच्छा असते की मरणानंतर स्वर्गप्राप्ती व्हावी. फायनली मी स्वर्गात आलो. मला सांगतो, स्वर्ग मिळवण्यासाठी केवढं आयुष्यभर चांगला वागलो. कोणाशी म्हणून कोणाशी कधी भांडलो नाही. आयुष्यभर सगळ्यांशी हसतमुख राहिलो. पडणारे स्किट्स खोटं खोटं हसून उचलले. तुम्हाला माहिती केवढं पुण्य केलंय. हो, हे तर काहीच नाही. मी लिहिलेले पंच बऱ्याच नटांनी पाळले, पण काही बोललो नाही त्यांना. काय सनी, मी लिहिलेल्या स्क्रिप्ट मध्ये एवढे चेंजेस केले तरी मी कोणाला काही सुनावलं नाही. हसतमुख राहिलो. अहो, एलिमिनेशन माझ्यामुळे कोणाचंच नाही झालं. आणि ज्यावेळी एलिमिनेशन झालं, घरातला कोणी गेल्याप्रमाणे हमसून हमसून रडलोय. शिवालीसारखं खुदकन हसलो नाही. एकंदरीत चांगला माणूस होण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं केलं आणि त्याचं फळ म्हणून आज मी स्वर्गात आलो. स्वर्गात म्हणजे ना, पहिल्यापासूनची इच्छा होती. स्वर्गात आल्या आल्या ना मला अप्सरेचं नृत्य पाहायचं होतं. कुठे आहेत अप्सरा? रंभा, मेनके, उर्वशी, कुठे आहात तुम्ही? या लवकर. ही अप्सरा मोरांसारखी फक्त पुढे आणि मागेच का नाचते? अप्सरे, अप्सरे, मला चेहरा दाखव तुझा. अप्सरे, अरे ही अप्सरा ना, ही आरार आहे. अरे अवधस आहे. अरे कोण आहेस तू? स्वर्गात पण आले आलं पंच. काय आहे, मी स्वर्गातला जनरल मॅनेजर आहे. काय समजलं? काय झालं, हल्ली ना स्वर्गातलं मंदी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळा स्टाफ काढून टाकलेला आहे. काय समजलं? म्हणून तर मी अप्सरा म्हणून इथं नाचत आलो आणि तुमचं स्वागत केलं. तर मी जनरल मॅनेजर मोरेश्वर. तू जनरल म्हणजे लईच जनरल आहेस रे. अरे अप्सरा कुठे आहेत? ओरडू नको, फटकू नको उगाच. हाय 2-3, पण काय आहे, स्वर्गात ना लोकांची रहदारी लय वाढलेली आहे. तर कुठं कुठं जाऊन नाचणार? त्यांना दमायला होतं नाही. काय समजलं? आणि मंदी लय चालू आहे स्वर्गात. मंदी? हो, स्वर्गात. मग अरे स्वर्गात कसली आली मंदी? हे बघा, तुम्ही काय उल्लू बनवू नका. मला आत्ताच्या आत्ता मेनका पाहिजे म्हणजे पाहिजे. मला मेनका हवी आत्ताच्या. हो 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 हो, किती गडबड करता बाय. जरा थंड घ्या. मेनका हवे? हा. किती हवेत मेनका? इथे सध्या एकच जा, पुढचं पुढे बघू कसं काय होतं. फक्त एकच? एकच? हा. मला वाटलं जवळजवळ 50 ग्राम तरी महागात. ठीक आहे, ठीक आहे. मेनका. तू मेनका म्हणून मला मनुका दिलास? हे असले विनोद करताना मनात अपराधीपणाची भावना नाहीये? तुम्हीच लिहून गेला वाय ना. अरे मला अप्सरा पाहिजे होती. अप्सरा, मला तिच्यासोबत नृत्य करायचं होतं. ह्याच्यासोबत काय करू मी? नाच. नाच ना.
अरे काय करू या मनुक्यासोबत काय करू? बघा भडकू नका, उगाच भडकू नका. घबरा, शांत राहा. बरं मी काय म्हणतो, तुम्ही अमृत घेणार? नशीब ते तरी विचारलं. अरे बाबा अमृत घेणार? हो ना. स्वर्गात आलो आणि अमृत घेणार नाही असं होणार का? क्या बात. मला अमृत पाहिजे. आता आणतो. हा घ्या चांदीचा ग्लास. पदार्थ पार्सल करायची अल्युमिनियम फॉईल लावली आणि बोलतो चांदीचा ग्लास. थोडी नसते डोक्यात. काही नाही, जरा बजेट कमी आहे ना, त्याच्यामुळे सगळं झालेलं. बाकी काय आहे, लय स्वर्गात मंदी चालू आहे माहितीये. मंदी चालू आहे. बरं मी काय म्हणतो, तुम्ही अमृत कटिंग घेणार की फुल घेणार? अरे अमृतात कसलं आलं कटिंग आणि फुल? मला अमृत दे यार. हो, हो. मी लहानपणापासून इमॅजिन करत होतो दानव दैत्य देव सगळे ज्याच्यासाठी भांडतात त्या अमृताची चव कशी असेल. मला अमृत दे लवकर दे. मला चव देतो 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 देतो. कोण आहे ना तिकडे? आहे का नाही कोण? हा ए बारक्या, साहेबांना अमृत घेऊन ये. आलो आलो. कोणाला द्यायचे? यांना यांना अमृत द्या. यांना हो माझा पैसा द्या. लिहून ठेव ना. लिहून ठेव काय? तुम्ही जो इथं वर यायला जाईल त्याला चाय द्याल त्याचा काय आला? मला माझं पैसे द्या. अरे जा निघ, नंतर देतो. आणि पटकन जा. आलं मोठं चाय पिणार. अरे ह्याने अमृताच्या बदली मला चहा पाजला आणि तो पण उधारीत पाजला. मग काय झाला? तुम्ही खाली अमृत तुल्य म्हणून चाय पिताव ना, हा? मग इथं अमृत म्हणून चहा पिया, काय बिघडणार आहे? हा कुठला स्वर्ग आहे हा? स्वर्ग म्हणजे? अरे आम्ही स्वर्गाबद्दल काही काही कल्पना केला होता की स्वर्गात असं अमृत मिळतं, स्वर्गात पंचपक्वान्न मिळतात. मिळतात नाही कुठं. अगदी सगळी तजवीज केलेली आहे. आता आलं आहे का नाही, सगळं पंच पक्वान वगैरे सगळं मिळणार. लवकर देतो देतो. 2 लवकर मिनिटं द्या. थांब. हा का आता दे. लवकर द्या. बरं मी काय म्हणतो, हिरवी चटणी लावू ह्याला की आपला असंच खाणार आहोत? तू पंचपक्वान्न म्हणून चटणी आणि ब्रेड देणार मला? पाहिजे तर बटर लावून देतो. हे कुठलं पंचपक्वान्न? हे पंचपक्वान्न आहेत. हे पंचपक्वान्न आहेत. भडकू नका, भडकू नका, प्लीज भडकू नका. ठीक आहे, मी तुम्हाला दुसरं पंचपक्वान्न देतो. मग मला सांगा, मिथुन चक्रवर्ती आणि पाल ह्याच्यात काय फरक आहे? हे काय मध्येच काय काढलं असं? नाही ना माहिती, मी सांगतो. कसं आहे, मिथुन चक्रवर्ती आणि पाल भिंतीवरती. कसं वाटलं? कसं आहे? सांगितलं त्यांनी इश वगैरे करून दिला रिस्पॉन्स. हे मध्येच काय काढलं? मग दुसरा सांगतो. हे काय मध्येच काय? हा पंच पक्वानाचा पंच आहे, काय समजलं? आता मी तुम्हाला पकवायला दुसरा पंच सांगतो. ऐका, काय आहे गोष्ट कशी आहे माहिती काय? एकदा ना काही प्राणी आहे ना उपवास करतात आणि चालत चालत मंदिरात जातात, पण कोंबडी जात नाही का? सॉलिड आहे का? सांगा ना. लय भारी आहे. कारण कोंबडी उपवासाला चालत नाही. तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हणजे असं विनोद कोणाला ऐकवताना समोरचा पचकन तोंडावर थुंकेल वगैरे, भीती नाही वाटत? अरे लिवण्याला भीती वाटत नाही. मी कशाला घाबरू? होय का ना मला सांगा. अरे मी चिपळून जाय, मला काय भीती? हा कुठला स्वर्ग आहे? पंचपक्वान म्हणून फालतू जोक्स. हा कुठला स्वर्ग आहे? हे मला स्वर्गातलं लाईफ जगायचं आहे. स्वर्ग दाखवा मला. ऐका ऐका, भडकू नको, भडकू नको. एक काम करा. नको. एक काम करा, तुम्हाला आहे ना आराम करायची गरज आहे. हा तुम्ही झोपून घ्या. कुठे झोपू? हा बघा कुठे झोपू? हा काय, हा तुमच्यासाठी बेड आहे इथं. हा बेड आहे. हा दगड. हा तुम्ही आरामशीर झोपा असं राजासारखं. उलट सुलट सकाळपर्यंत तुम्हाला कोणी उठवणार नाही. काय समजले? अरे ह्याच्यावर कसं मी आरामात झोपू? काही बडबडतोस तू? काही बडबडतो काय? मला माहिती आहे सगळं बरोबर आहे. हे काय स्वर्ग? आम्ही काय काय बाबा, स्वर्गात असा पलंग असतो, त्याच्यावर गादे असतात, त्याच्यावर उषा असतात, अशा अप्सरा येतात, आम्हाला असे द्राक्ष चेरी अशी फळं अशी गाद खायला देतात. हे काय काय ऐकलं स्वर्गाबद्दल? कुठला स्वर्ग आहे? नाही ते कसं पूर्वी स्वर्गात अगदी बघण्यासारखं होतं, म्हणजे सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज होत्या. पण आता सगळं काय मंदी आहे ना स्वर्गात, त्याच्यामुळे काही देता येत नाही. काही समजलं? म्हणजे काही काळजी करू नका. आता तुम्हाला ह्या पलंगावर झोपायचं आहे. हा थांबा 1 मिनिट. काय आता तुम्हाला झोपण्यासाठी इथं गादी लागेल, बरोबर? ती तुम्हाला आता मी गादी आणून देतो. या बघा, गाद्यांच्या ऐवजी हा पावाच्या लाद्या आहेत, ह्याच्यावर तुम्ही झोपायचं. हा इथं असं मस्तपैकी. आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चहा येईल.
चाय आली की ह्या कुशीवर ह्या कुशीवर वालायचा, यातला वायसा पावाचा तुकडा काढायचा आणि त्यात बुडवून खायचा. काय समजलं? आमच्यात ह्याला बेटी म्हणतात. तुम्ही आपला उगाच आमची बेटी ह्याचं काही नसतात तुमच्याकडे. काय समजलं? कुठला स्वर्ग आहे हे? ऐका ना, ऐका ना. आणि अप्सरांचं काय करणार आहे? ती अप्सर म्हणजे अप्सरा. बरोबर. आता तुम्ही तर झोपला का नाही, मग अप्सरा येऊन स्वतःहून येणार आणि तुम्हाला चेरी मनुका ते द्राक्षाचे असतात का काय समजलं सुकलेले, तर तुम्हाला सगळं खिलवणार. त्यासाठी प्रत्यक्षात मी इथं आहे का नाही अप्सर म्हणून. चला सुरू करूया. अगं शालू झोका दे गो शालू बिलू ऐकवलं सर. वीट आला तुझ्या शालूचा. अजिबात शालू बिलू नाही पाहिजे. घालीन डोक्यात घालीन मी. शालू बिलू बोलला सर. एवढा बीट आला. बरोबर. दुसरा ऐकवतो. हा आवडला ना दुसरा ऐकवतो. उगाच त्या भानगडी जास्त पडू नको. शेम. अगं मालू घसरगुंडी दे ग बागला, मालू घसरगुंडी दे ग बागला. हे वेगळं आहे का ना मला सांगा. अजूनपर्यंत मी कुठंच केलेलं नाही. काय समजलं? त्या भाषेत पहिल्यांदाच करतो इथं. म्हणजे तू शालूच्या जागी मालू घातलंस, झुकाच्या जागी घसरगुंडी घातलीस आणि महिन्याच्या बदली बगळा घातलास. तुला वाटतं खूप वेगळं झालंय. अरे जरा लाज बाळग रे, जरा लाज बाळग. हे कुठला स्वर्ग आहे यार? मला चित्रगुप्तला बोलवा. मला चित्रगुप्तला बोलायचं. मला त्याच्याशी बोलायचं. चित्रगुप्तला बोलवा. मला त्याच्याशी बोलायचं. त्याला बोलवा. त्याला बोलवा. ओ चित्रगुप्त, ओ चित्रगुप्त. आलो. अरे मोरेश्वरा, ए मोरेश्वरा, अरे मला कशाला हाक मारली जुबा साड्या. हो चित्रगुप्तानू. तर बघा प्रसाद खांडेकर आलेला आहे. अरे वा दे प्रसाद खांडेकरा. का तुला भेटायचंय मला सांग. एक पात्री अभिनय स्पर्धा देईन सटकन. वेगळा चित्रगुप्तला बोलवतो फिरून तूच काय बोलतोस? ते काय झालंय, मीच चित्रगुप्त आहे ना. काय सगळा स्टाफ आहे ना आमच्या इकडचा सगळा काढून टाकलेला आहे. अरे पण चित्रगुप्त स्वतः मॅनेज करतो ना, त्यालाच कसं काय काढला? त्याला काढलेला नाही आहे. त्यांनी स्वतःहून नोकरी सोडलेली आहे का नाही. काय समजलं का? काय करणार? ओ चित्रगुप्ताचा TDS आहे ना आमच्या लोकांनी कापला, तो परत भरायला नको. म्हणून त्याने नोकरी सोडली आहे. काय समजलं? अरे पृथ्वीवरचे झोल चाललेत सगळे इकडे. हा कुठलाच वर्ग आहे? म्हणजे तुच्छतेच्या पलीकडची फालतूगिरी आहे. मी इकडे एवढं आयुष्यभर सद्गृहस्थ म्हणून वागलो आणि फळ काय? हा जाडा ब्रेड आणि तुझा एक पात्र अभिनय. अरे हे काय चाललंय? हा कुठलाच वर्ग आहे? हे मला आठवलं. काय? अरे इथे काहीतरी गफलत झाली. अरे मी खूप पाप केली आहेत. मला ऍक्च्युली नरकात पाठवायला पाहिजे तुम्ही, स्वर्गात नाही. मी पाप केली आहेत खूप आयुष्यात. खरंच सांगतोय. म्हणजे तुम्हाला सांगू, समीर चौगलेच्या स्किटला मी मुद्दाम नाही हसत. स्किट उडेल म्हणून मी खरंच सांगतो. अहो हे तर काहीच नाही. अलकाताईंना मी आल्याला सेटवर काय अलकाताई कशात, त्या माऊलीला वाटतं की मी हाय बाय करायला आलोय. मी हळू 2 चॉकलेट चोरून आणतो. शपथ खरंच सांगतो. हे तर काहीच नाही. ते आमचे आहेत ना मोठे सर गोस्वामी सर, त्यांच्या पंचला हसायला येत नाही तरी आपला प्रोड्युसर उगाच हसतो. खूप पाप केलेत मी. मला नरकात पाठवा, लगेच नरकात पाठवा. चित्रगुप्ता हा काय लिहून ठेवा? संपवण्यात ते पाठव. नरकात पाठवा लवकर. एक काम करा, लवकर नरकात पाठवा मला. तू नरकात जा. नरकात जा बोलून हाच गेला. हाय का? हॅलो, नरकात कोणी आहे का? एनीबडी हिअर? हॅलो. आलो वसाडे आलो. अरे पुन्हा तू चालास? मग तुला काय वाटलं वसाड्या? स्वर्गात एवढी वाईट अवस्था आहे, मग नरकात काय वेगळी असेल? आता भोग आपल्या कर्माची फुलं. आता काय आहे ना, इथं आहे ना तुला निमिष कुलकर्णीचा डान्स बघावा लागला. तर सादर करीत आहोत निमिष कुलकर्णी भोग कर्माची फलं. नाही, मी पृथ्वीवरच बराय. सोडा मला, मी जीव देतो. बाप रे, केवढा तो 25चा चिखल. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. परीक्षकांचे फेस आणि खांडेकरचे केस सोडले सगळं आहे तसं आहे. काही बदललेलं नाही. म्हणजे हेच बघा ना, तोच प्राजक्ताचा मोहक सडा, तोच सेठ, तोच दशरथ, तीच लंका, मॉनिटर समोर बसलेले तेच 2 राम लक्ष्मण.
आणि तीच त्यांची ही ठरलेली वानर सेना. तर मी जास्त काही न बोलता प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करतो. तर सर, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आज एका जादूगाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याला जमतंय का. आलं, चला. अरे बापरे, हे काय लिहिलंय? चप्पल आणि निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढा. चप्पलचं ठीक आहे, निगेटिव्ह थॉट्स काढले तर मुलाखत कशी होणार? सर, ओ सर. सर, आतूनच लाल करून आला. कोण आहे रे, कोण आहे, कोण आहे? सर, तुम्ही नाश्त्याला अरुण कदम खाल्लात? माझे आतला बोलते. एक मिनिट. विंगार्डियन. आतला बाहेर, बाहेर आत. अच्छा, हे सगळं हा बोलत होता. पोपट? येस, एवढं प्राणी विश्व सोडून तुम्ही पोपट काढलात सर? दॅट्स माय मॅजिक. मॅजिक? अहो, ह्याच्यासाठी तर आपण बदनाम आहोत. का? कारण आपण उठसूट पोपट काढतो. ओके, सॉरी. तर आपण हा पोपट आता बाजूला ठेवूया. वेलकम टू माय होम. माझ्या जादूची माया नगरी, माझ्या जादूची आलम दुनिया. ओ, माझ्या प्रेमाची गोंडस कळी. दिस इज फॉर यू. थँक्यू. सर, तुम्ही कॅरेक्टर कोणतंही घ्या, डावीकडे पसरायची सवय काही जात नाही तुमची. अरे काय बोलतोस तू? जादूगार जर मी असलो तरी हिच्या नजरेतली जादू मला काही औरच सांगते. बापरे. सर, असं कुणाच्या घरात आलेलं बोलू नये. बोल बिंदास. उंबरट्यावरनं भीक मारायची सोडून द्या आता. तू ह्या जादूगाराला उलट सुलट बोलू नकोस. नाही. माझ्या जादूने तुला आल्या पावली परत पाठवेल. सॉरी सर. पण आपण जर नीट नाही केलं तर तसंही घरी पाठवणारच आहेत सर. त्यांची काय विषाद. 2 एपिसोडने आम्हीच जाऊ. बसा. ओके, तर आपण कोण? सर, सांगायचंच राहून गेले सर. माझे नाव मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. आय सर, जादूची रडली. तर तू तो फेमस मुलाखतकार ची सौका. सर. तर मग तू इथे कशासाठी आलायस? बरेच दिवस घेतलेली नाही ना. काय मुलाखत? मी पण बरेच दिवस दिलेली नाही ना. काय मुलाखत? तर ॲज अ फॅन पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव जादूगार तिलोत्तम रमेश डिकोस्टा उर्फ ती-र-डी. अच्छा, म्हणजे तुमच्या बारशा वेळीच तुमच्या आई वडिलांना कळलं होतं की तुम्ही जादूच्या कलेला मसनात नेणार आहात सर. काय म्हणतोस तू? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर, मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपण उजळ माथ्याने 4 चौघात जादू या कलेला बर्बाद करू शकतो, ही पानचट पुचाट आणि गढूळ कल्पना तुमच्या मनाला केव्हा शिवली सर? सांगतो. ऍक्च्युली एकदा लहानपणी मी विचार करत होतो आणि माझा मोठा मेंदू माझ्या छोट्या मेंदूशी हितगुज करत होता. बापरे. संवाद साधत होता, मनोमिलन करत होता. अरे होय. हा, आणि ते सगळं संवाद साधताना माझ्या अंतरंगातून अचानक आवाज आला. याचं काय खरं नाही. हा, अरे माझ्या अंतरंगातून आवाज आला की हा मुलगा जादूगार होणार. नशीब प्रत्येकाच्या इथे लिहिलं असतं की तो मोठेपणी कोण होणार. बघ माझ्या इथे काय लिहिलंय. सर, चवरून सगळे हसतायत. अरे, वरून चतुर मुलगा असू शकतो. बरोबर सर. चतुरस्त्र जादूगार असू शकतो. चमत्कार असू शकतो. सर, ऍक्च्युली मी चमत्कारच म्हणणार होतो, पण मनातल्या मनात चला उकार तुम्हीच देताय, त्याला आम्ही तरी काय करणार सर. ते जाऊ दे सर. तुम्हाला तर माहितीच आहे सर, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर, तसे मोठ्या जादूगाराचे पाय लहानपणीच्या जादूत दिसतात सर. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा घुसमटवलेली जादू कोणती?
लगेच पेस्ट करतो. 1 मिनिट. त्यासाठी मला पत्ते लागतील. ओके, उभा राहा. पटकन उभा राहा. ओके. यातला एक पत्ता काढ. लोकांना दाखव. स्वतः बघ. बघितलं सर. हा, पत्ता ठेव. तिच्या टळत कानपट फोडीन ते ठेव. ओके. आता मी तुला जादू दाखवतो. हा सर. बिंगार्डियन पत्ता काढ. हा बघा, एक्झॅक्टली हा बघा, हाच तो पत्ता जो तू बघितला नव्हतास. हादरला, घाबरला. मुळात जादूच असे की लोक घाबरतातच, आणि लोक जर घाबरली ना तर जादू खूप चांगली होते. आणि पत्ते वाईट, पत्त्याचा नादच नको तो. जातो घरी. या बसा सर, बसा. चालेल. तुम्ही काही केलं नाही त्यांनी मी काय पाहिलं नाही. या सर, बसा सर, बसा. सर पुढे मला जरा काहीतरी वेगळं विचारायचं सर. मी चुकीचा नसेल तर ही जादूची टोपी आहे. येस. आणि असं म्हणतात की जादूगाराचं विश्व त्या टोपीत सामावलेलं असतं. या टोपीतून कोण ससा काढतो, कोण कासव काढतो. पण तू मला सांग, मी ह्या टोपीतून काय काढणार आहे? स्वतःची लाज. हे बघ, लक्षात ठेव. हे बघ, या टोपीतून मी आता कोंबडी काढणार आहे. कोंबडी जी स्वतःहून उडून ह्या प्लेट मध्ये येईल. ओके, बघ आता जादू. चालेल सर. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी येईल. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी. सर नसेल येत तर राहू दे. आपण येणार येणार येणार. अरे जादूला थोडा वेळ लागतो. सर कोंबडी आली नाही पण तिचं कर्तृत्व खाली सांडलं सर. मॅजिकल ऍक्सिडेंट, याला मॅजिकल ऍक्सिडेंट म्हणतात. बरोबर आहे सर. अशी खूप मॅजिकल ऍक्सिडेंट घडतात. खरं आहे, कारण छोटे जादू आहेत. अरे हे तर काहीच नाही. अरे गेल्या वेळी आमच्या एरियात कुत्र्यांची नसबंदी करायला गव्हर्नमेंटची माणसं आली होती. काय बोलताय सर? मग मी पुढे झालो. कुत्र्याऐवजी? नाही काही बोललो का सर? मला मी पुढे झालो आणि त्या माणसानं म्हटलं कशाला त्या कुत्र्यांवर अत्याचार करताय. बरोबर आहे सर. मी त्यांना समजवतो, मी त्यांना संमोहित करतो, त्यांच्यासोबत व्यक्त होतो त्यांच्या. अरे होय. आणि मग मी निधड्या छातीने त्या 100 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या गर्दीमध्ये असा घुसलो. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला गुरांच्या दवाखान्यात 10 टेलर 50 दिवस शिवत होते सर. कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रश्न सोडवायला गेला होतात, तुमचा प्रश्न कायमचा सोडवून आला होता सर. एवढा फाडला होता कुत्र्याने. हल्ली हाच प्रॉब्लेम होतो. व्यक्त झालं की लोक कुत्र्यासारखे अंगावर येतात आणि फाडतात. सर ही जादू आहे, सर ही जादू आहे, सर ही जादू आहे ना. तुला वाटली? अगोदर वाटली होती पण तुमच्या थोबाडाकडे बघून कळलं चुकून झालंय ते सर. माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही लेखन सृष्टीला सुद्धा नजर लावण्याचा प्रयत्न केलाय सर. म्हणजे तुम्ही लेखक झालाय सर आणि कुत्र्यांबरोबर जो नाजूक प्रसंग घडला त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. कुत्र्यांशी हितगुज आणि उगाच आलेली सूज. 150 पानांचं पुस्तक लिहिलंय. बरोबर सर. धाडस तुमचं जोरदार आहे सर. म्हणून मला असं वाटतंय की आता आपण थांबलेलंच बरं. एक प्रश्न विचारून. हे तुला आता वाटतंय? मला पहिल्या सीझनला वाटलं होतं. तुझ्या आग्रहामुळे परत आलोय. सर तुमच्या बाहेरच्या आर्थिक मंदीचं खापर माझ्यावर फोडू नका सर. सर घरातले रिकामे टोप चपाट्यावर आणू नको सर. सॉरी सॉरी सर, सॉरी सर. आता काय होतं, जनरली मी मुलाखतीचा शेवट गोड करतो सर, पण यावेळी तो तुमच्या जादूने करावा असं मला निर्लज्जपणे उगाचच वाटतंय सर. चालेल, मलाही आवडेल माझा जादूचा प्याला तुमच्या समोर रीता करायला. सांडा सर. ठीक आहे, मी करतो. पण ही जादू मी आज पहिल्यांदा करणार आहे, फक्त तुझ्यासाठी. बापरे. मला तुझी मदत लागेल सर. पण मी कधी जादूच केली नाही सर. आता करशील? 1 मिनिट. या जादूसाठी मला माझी तिलिस्मी तलवार लागेल. बाप रे सर, माझ्या जीवावर उठू नका. अरे तुझ्या जीवावर उठत नाहीये. अरेच्याच जीवावर सगळे उठले सर. ओ
लखलखती तलवार काढल्यावर हा पण सोशली लखलखायला लागलाय. करा आता. करतो. तर ही तलवार पकड. हा आता मी स्वतः या बंद पेटाऱ्यात जाणार हा आणि मी आत गेल्यावर हा. ही तलवार हा. तू पेटाऱ्यात खुपसायची. हा? या. हा, 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 आणि हा. तू तलवार खुपसल्यानंतर सुद्धा हा. मी जिवंत बाहेर येणार, कारण माझी जादू. मी आज जातोय. तयार राहा. हा. सर थोडस तयार राहा. डोंट वरी. विंगार्डियन खुपस तलवार. सर पूर्ण जात नाही सर. असू दे असू दे. बरं तुम्ही म्हणाल तसं. एका स्किट साठी सर सर एका स्किट साठी नाही सर, अजून 5 आहेत सर. सर मी काय केलं नाही, तुम्ही काय बघितलं नाही. ही स्किटची मुलाखत काही टेलिकास्ट होणार नाही. ती चौका बाबा.